एम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी संपादक गौरव आयवळे। बारामतीमधील व्हीपी कॉलेजमध्ये जे आपल्यासोबत आता अशोक अवधूते आहेत, हे बारामती मधील व्हीपी कॉलेज विद्या परिषदांमध्ये लिपिक या पदावरती शिपाई या पदावर तुम्ही कार्यरत होते। त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यावरती जातीय देशातून त्यांना त्यांचा सेवा पुस्तिका दिलेली नाही, त्यांना कामावरून न सांगता, म्हणजे त्यांनी सांगितलं माझा कार्यकाळ पूर्ण झाला तरी देखील त्यांना सेवानिवृत्तीचं पत्र किंवा त्यांना सांगितलं की तुम्ही सेवानिवृत्ती झाली, हे तुमचं कार्यकाळ पूर्ण झालंय असं पत्र सुद्धा दिलेलं नाही। त्यांना जाणून बुजून तिथून सांगितलं की तुम्ही कामावरती आता येऊ नका, म्हणजे ज्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ आहेत ते त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवलं। तुम्ही स्वतःहून पत्र दिलं का? त्याच्यामध्ये पत्र तुम्ही स्वतःहून ज्यावेळेस कळवलं त्यांना, त्यावेळेस त्यांनी त्यांची भूमिका काय होती त्या अधिकाऱ्यांची? काय दिलेलं आहे, कामावर येण्यास मज्जाव केला, फक्त येऊ नका, फक्त हाकलून दिलं मला तिथलं, म्हणजे येऊ नका, डायरेक्ट घरी जाते आपणच पत्र म्हणते। वॉचमॅनला सांगितलं त्यांना आतमध्ये सोडू नका। मग तुम्ही त्याचे विचारलं असेल की तुम्ही असं का वागून देता की पत्र नाही दिलं माहिती, पण त्याबद्दल ते बोलत का? काय उत्तरच नाही मला, मग ते बोलत नाहीत, काहीच बोलत नाही। जी सर्व घटना घडली की तुम्हाला सेवा पुस्तिका नाही किंवा तुमचा फंड दिलेला नाही किंवा तुम्हाला पेन्शन मिळणार आहे की नाही, हा विषय जो आहे या संदर्भात तुम्ही त्या संस्थेच्या अधिकाऱ्यांना, त्याच्यानंतर जे समितीवर आहे त्यांना कळवलं का? सर्वांना पत्र पाठवलं, सर्वांना पत्रावर केलंय, त्यांचं काय उत्तर? कोणाचं काय उत्तर नाही, म्हणजे एवढी मोठी संस्था आहे परंतु दखल काय घेतलेली नाही। ह्याच्या अगोदर अशा कर्मचाऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी झाला होता? 38 वर्षात कुठल्याच कर्मचाऱ्यावर अशी वेळ आली नाही, कुठलाच कर्मचारी उपोषणाला किंवा आंदोलनाला बसलेला नाही। हे मी अनुसूचित जातीचा असल्यामुळे हे माझ्या अन्याय झालेला आहे म्हणून मी उपोषणाला बसतोय। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इतर जे कोण असतील, म्हणजे इतर जातीचे असतील व्यक्ती किंवा अनेक लोक तिथं कामाला आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारचा अन्याय? अशा 38 वर्षात मीच नाही पाहिलं असा अन्याय झाला त्यांच्यावर, म्हणजे प्रथम माझ्यावर झालेला आहे। जाणून बुजून तुम्हाला वाटतं? जाणून बोलून माझ्यावर झालं, म्हणजे ते जे अधिकारी कर्मचारी आहेत हे तुमच्यावरती अशा प्रकारचा अन्याय करतात। एक बारामतीमध्ये विद्यार्थी म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्थापन केले जे ट्रस्ट आहे त्याच्या हे कॉलेज चालवलं जातं। त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये तिथे इंग्लिश मीडियम आहे, कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे विद्यापीठामध्ये। म्हणजे एवढ्या संस्था चालवत असताना त्या ठिकाणी अनुसूचित जातीमधील जे कर्मचारी आहेत अशोक अवधूते यांच्यावरती या ठिकाणी अन्याय होत आहे। बारामतीमध्ये त्यांनी काम केलंय, पुण्यामध्ये काम केलंय, मगरपट्टा सिटीमध्ये काम केलंय पहिलं, त्यानंतर बारामतीमध्ये तुमची बदली झाली। किती साली झाली बदली तुमच्या? 2005 साली। तेव्हापासून तुम्ही आता काम करताय, म्हणजे जवळजवळ इथं बारामतीमध्ये 20 ते 21 वर्ष तुम्ही काम करताय। 23 वर्ष आणि सेवानिवृत्ती झाली तर तुम्ही सांगितलं की माझी सेवानिवृत्तीचा काळ आलाय, मी स्वतःहून पत्र दिलंय, माझं सेवा कार्यकाळ संपलाय। मग त्याच्यानंतर त्यांनी कुठलीच भूमिका घेतली? कुठली काय भूमिका घेतली नाही, फक्त तुम्हाला येण्यास मज्जाव केला, येऊ नका, अडवणूक केली फक्त। वॉचमॅनला सांगितलं आतमध्ये सोडू येऊ देऊ नका त्याला। म्हणजे अशा पद्धतीने जर तिथं घडत असेल कर्मचाऱ्यांसोबत, आज त्यांनी याच्यामध्ये तुम्ही 15 ऑगस्टला स्वतंत्र तुम्ही उपोषण करणार आहेत, आमरण उपोषण करणार आहेत तुम्ही त्या ठिकाणी। जर तुम्हाला आमरण उपोषण करून, म्हणजे तुम्ही उपोषणाची वेळ तुमच्यावर आली नाही पाहिजे खरं तर, कारण तुम्ही आज एका संस्थेला 38 वर्ष तुमच्या आयुष्यातली दिलेत, म्हणजे 38 वर्ष काम केलंय त्या संस्थेसाठी, आणि त्या संस्थेसमोरच तुम्हाला जर उपोषण करायची वेळ असते तर म्हणजे चिंताजनक, म्हणजे खेदाची बाब आहे की 38 वर्ष जीवनातील चांगल्या पद्धतीने काम करून त्याच कर्मचाऱ्यांना त्याच संस्थेच्या बाहेर उपोषण करावं लागतं। म्हणजे अशा परिस्थिती बारामध्ये काम चालू आहे। म्हणजे संस्थेमधील कुणी तुम्ही वरती कमिटीला कळवलं, त्या जे काय त्याच्यावरती बॉडी असेल त्यांना कळवत, तरी काय तुम्हाला त्याच्यामध्ये कोणी दखल घेतली? कोणी दखल घेतली नाही। म्हणजे तर तुमचं उपोषणावर तुम्ही ठाम आहेत? जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या तर पुढील भूमिका काय असेल तुमची? मागण्या मान्य जर झाल्या नाहीत तर तुमची पुढील भूमिका काय असणार? मी उपोषणाला कायम सुरू बसणार, बसणार। म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की जर फंड मागायचा असेल किंवा सेवानिवृत्तीचे लाभ असतील, ते मागण्यासाठी जरी कर्मचाऱ्याला मरण्याची, म्हणजे मी मरेल पण माझ्या मागण्यांवरून हटणार नाही, अशी परिस्थिती त्यांची झाली। म्हणजे आज त्यांनी आयुष्यामध्ये एवढं त्या संस्थेसाठी काम केलं, परंतु शेवटी त्यांचा जे काही लाभ होते सेवानिवृत्तीचे ते न मिळता आज त्यांच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली। ही संस्था माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुरू केले ट्रस्ट आहे, त्याच्या मार्फत संस्था चालते। त्याचबरोबर त्या संस्थेवरती सुनेत्रा वहिनी पवार आहेत, त्याचबरोबर सुप्रियाताई आहेत, बारामतीमधील काही नेते मंडळी आहेत, परंतु ह्या विषयावर कोण फारसं लक्ष देत नाही। अशा पद्धतीने जर एका अनुसूचित जातीमधील व्यक्तीला
आंदोलन करण्याची वेळ, उपोषण करण्याची वेळ असेल तर नक्कीच याकडे प्रशासनाने जे विद्या परिषदेचं कामकाज पाहतात त्या सर्वांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करून त्यांनी जे त्यांच्या आयुष्यातले 38 वर्ष त्या संस्थेला दिलेत त्याबद्दल त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे. मी संपादक गौरव वायवळे, MN न्यूज.